श्री गणेशाय नमः. तर गावाकडे बघा सकाळ सकाळचं वातावरण किती छान असतं आणि हे बघा रानं सगळी अशी हिरवीगार झालेली आहेत पावसामुळं आणि किती मस्त डोंगर वगैरे सगळं दिसत आहे. तर आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेलो, तिथून हा व्ह्यू आहे. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी निघालेले आहे बघा भिशीला. तर आमची महिन्यातून एकदा भिशी असते. तर मागची भिशी काय झालं, जिच्या घरी होती तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती कॅन्सल झाली, त्यामुळे अशीच ती भिशी घेतली, त्यामुळे मी कोण गेलं नव्हतं. तर ही आता भिशी होणार आहे. तर चला माझ्याबरोबर तुम्ही. तर आम्ही आलो आहोत बघा इथे भिशीला. मानस पण आला माझ्यासोबत. तर आजच्या भिशीचा मेनू आहे बघा इडली आणि खोबऱ्याची चटणी. तर आम्ही इथं सगळ्याजणी जमलेलो आहोत. तर यामध्ये अजून 2 ते 3 मेंबर कमी आहेत, कारण जिच्या घरामध्ये भिशी आहे ती आतमध्ये आहे आणि तिच्यासोबत अनेक 2 जण गेलेले आहेत तिला मदत करण्यासाठी. आणि या सगळेजण व्हिडिओमध्ये येते म्हणून लाजत आहे. तर तोंडावर हात वगैरे ठेवत होत्या. आणि आजची खास बात म्हणजे आजची भिशी लागली मलाच, त्यामुळे आता पुढची भिशी जी असणार आहे ती माझ्या घरी असणार आहे. तर मी भिशीसून घरी आले आणि घरी आल्यानंतर बघा फ्रीजमध्ये ब्रेड होता, कारण आहोंना बघायला कोणतरी काहीतरी बिस्किट वगैरे घेऊन येत होते, त्यातनं कोणतरी ब्रेड आणला होता. तर त्या ब्रेडचं काहीतरी करायचं म्हणून मी बटाटे उकडून घेतले आणि हे बघा बटाटे खुसकरून 2च बटाटे होते आणि त्यामध्ये एक ब्रेड खुसकरून घातलेला आहे. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, धनापूड, ओवा, जिरेपूड, कोथिंबीर आणि मीठ घालून हे सगळं पीठ मळून घेतलेलं आहे. तर यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालावं लागलं नाही. तर जे उकडलेले बटाटे होते त्यामध्येच ब्रेड हा पूर्ण सुकून गेला, म्हणजे बटाट्याचं जे मॉइश्चर असतं त्यामध्येच ब्रेड सगळा मुरला, त्यामुळे पाणी अजिबात घालावं लागलं नाही. तर याचे बघा मी असे छोटे छोटे लांबट गोळे करून घेणार आहे. तुम्ही गोल चपटे बर्गरमध्ये जी टिक्की असते तशा पद्धतीचे देखील करू शकता, तुम्हाला जसं आकार आवडेल तसं. तर मी ते लांबट गोल असे आकार करून घेतलेले आहेत. तर इथे मी बनवत आहे बघा पॅटीस. जेव्हा माझ्या मुली लहान होत्या, म्हणजे 4थीला 5वीला असतील, गौरी आणि प्रतिज्ञा, त्यावेळी त्यांच्या शाळेमध्ये स्पर्धा होत्या. लिंबू चमचा, हत्तीची शेपूट काढणे किंवा बॉल फेकणे आणि संगीत खुर्ची, पाककला अशा स्पर्धा होत्या. त्यावेळी मी पाककला स्पर्धेमध्ये भाग घेतलेले, कारण त्यावेळी मी मानस माझ्या पोटात होता, मी प्रेग्नेंट होते त्यावेळी, म्हणून मी बाकी कुठल्या ह्याच्यामध्ये भाग घेतला नव्हता. तर त्यावेळी मी हे पॅटीस बनवले होते, पण ते अशा पद्धतीने बनवले नव्हते, कारण त्यावेळी मी काय केलं, जितकं बटाटा होता तितका ब्रेड घेतलेला होता आणि सेम पद्धतीने मळून घेतलं होतं आणि त्याच्यावरती आणखीन एक ब्रेडची स्लाईस मी भिजवून पिळून घेऊन त्याच्यावरती लावून नंतर मग ते तळलेलं होतं. पण इथं मी आता थोडंसं बदल केलेला आहे. तर मी वरून ब्रेडची साईज वगैरे याला काही लावणार नाही. आणि त्यावेळी बघा जेव्हा मी पॅटीस बनवले होते त्यावेळी तिथे माझा 3रा क्रमांक आलेला होता. तेव्हा मला एक स्टीलचा डब्बा मिळालेला होता, तुम्हाला मी तो दाखवीन कधी तर पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि त्यावेळी तो पदार्थ देखील खूप छान बनला होता आणि त्याच पिठाचं मी एक गुलाबाचं फूल तयार केलं होतं. ते तळून त्या पॅटीसच्या मधोमध असं ठेवलं होतं. ते त्या परीक्षकांना खूप आवडलं आणि टेस्टला देखील आवडलं, म्हणून त्यांनी मला 3रा क्रमांक दिला होता. आणि 1ल्या क्रमांकाला काय तर आपली ती गावठी थाळी अशी होती, म्हणजे बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती खरडा, लोणचं, भरलं वांगं, असे बरेच काय पदार्थ होते. त्याला तिने 1st क्रमांक दिला होता. आणि 2रा क्रमांक काय होता एक माझ्या लक्षात नाही, पण माझा 3रा क्रमांक आला होता. त्यानंतर मी कधी तर 2-3 महिन्यातून एकदा असं हे बनवलेलं होतं, पण आता मध्ये जरा बराच गॅप झाला, बरेच दिवस झालं बनवलं नव्हतं. मग आता म्हटलं ब्रेड पण आहे आणि बटाटे पण 2 होते म्हणून बनवूया. तर खूप छान आणि असं क्रिस्पी होतात. तर एक थोड्या पॅटीसला मी ब्रेडचा चुरा, म्हणजे ब्रेड क्रम्स आपण म्हणतो ना, त्यामध्ये घोळवून घेतलेलं होतं आणि थोडे तसंच भाजलेलं, कारण तसं काय होतं, तेल सगळं आपलं खराब होतं, तेलामध्ये सगळं खाली साचून बसतं ते ब्रेडचा चुरा, त्यामुळे थोडं मी तसंच तळलेलं होतं. तर खूप छान झालं होतं, सगळ्यांना खूप आवडलं. तर आता हे सगळे पॅटीस मी भरभर तळून घेते. तर ब्रेड क्रम्स लावून तळलेले होते ते बघा किती छान दिसायला लागले, एकदम असं कुरकुरीत दिसायला लागले आणि खूप छान चवीला देखील झाले होते आणि एकदम कुरकुरीत सुद्धा झाले होते, मऊ अजिबात पडले नाहीत.
तर इथे बघा आमचा मानस पॅटीस वगैरे खाऊन आता अभ्यासाला बसलेला आहे. तर आता अभ्यास त्याचा चालू आहे. आणि इकडं आमच्या इकडं नळाला पाणी येऊन बघा 15 दिवस झाले. तर इथे बोरचं पाण्यासाठी पाईप लावलेली आहे. तर 15 दिवस झाले आमच्या इकडं ट्रान्सफर जळल्यामुळे पाणी आलेलं नाही. तर आमच्या पलीकडे चुलत सासूबाईंच्यात बोर आहे, त्यांच्यातलं पाणी घेण्यासाठी ती पाईप लावून ठेवलेली आहे. तर त्यांनी जेव्हा चालू करतील तेव्हा तिथं पाणी येईल. तर उद्या परत आहोंना हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, कारण त्यांचा हात खूप दुखायला लागला आहे. तर आता बघू. तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन की नेमकं काय झालं होतं यांना आणि हात वगैरे का दुखायला लागला आहे. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. तर इथे बघा मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागले. तर त्यासाठी इथे कांदा, टोमॅटो, लसूण चिचून घेतलेला आहे आणि थोडंसं धणं, जिरं, दालचीन, लवंग, मिरी सगळं समप्रमाणात घेऊन गरम करून त्याची पूड करून घेतलेली आहे. आणि आलं लसूणची देखील पेस्ट बनवलेली आहे, कारण इथं बनवत आहे मी मसाले भात. तर पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि मी ते मसाले भाताला फोडणी टाकून घेणार आहे. मग परत तेच रेसिपी तुम्हाला दाखवणंसुद्धा नको वाटतं. मग मसाले भातची रेसिपी तुम्हाला मी ऑलरेडी 2-3 वेळा दाखवली, थोडी वेगवेगळी अशी, म्हणून मी इथे काही पूर्ण रेसिपी तुम्हाला सांगितलेली नाही. तर इथे फक्त मी एक पदार्थ वाढवणार आहे या मसाले भातामध्ये. तर ते आहे म्हणजे शेंगदाणे. तर आमच्या घरामध्ये शेंगदाणे टाकून मसाले भात केलेला खूप आवडतो. म्हणजे बरेच जण असे करतात देखील. तर तुम्हाला आवडतो का हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आहोंना तर खूपच आवडतो. तर ते नेहमी म्हणतात शेंगदाणे घालून करणं. तर थोडेसे मी इथे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपला जसा भात असतो तसा फोडणी टाकून घ्यायचा आहे. आणि पलीकडच्या गॅसवरती मी डाळ शिजायला ठेवलेली आहे आमटीसाठी. मग नुसती डाळ कुकरला लावायची कशाला, तर आमचा कुकर खूप मोठा आहे आणि आमटी आम्हाला फक्त अगदी थोडीशी लागते, म्हणून मी गॅसवरती शिजवून घेते. तर पलीकडचा गॅस रिकामा आहे, तर त्याच्यावरती मी तवा टाकायला ठेवणार आहे आणि त्याच्यावरती घेणार आहे शेंगदाणे भाजून, कारण आहोंना जेवणाबरोबर शेंगदाणे भाजलेले लागतात. मानसला देखील शेंगदाणे भाजलेले आवडतात, त्यामुळे मी साईडला इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर भात फोडणी टाकूपर्यंत शेंगदाणे देखील चांगले कुरकुरीत भाजले जातील, कारण नुसतंच भाजायला लागलं तर बघा मोठा गॅस केल्यानंतर ते करपतात. तर इथे भात फोडणी टाकूपर्यंत हळूहळू बारीक गॅसवरती ते खरपूस भाजले तर ते खूप छान असे, जसे आपण भट्टीमध्ये भाजलेले आणतो किंवा जे तयार आणतो भाजलेले तसे लागतात. तर हा व्हिडिओ मी इथेच आता थांबवते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच घंटीवर देखील नक्की क्लिक करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.